नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, विषय भूगोल, इयत्ता 12वी कला व विज्ञान. मी प्राध्यापक साखरे. आज मी आपणाला द्वितीयक व्यवसाय 5व्या टॉपिक मध्ये प्रामुख्यानं उद्योगांचं जे वर्गीकरण आहे त्या भागाला आज आपण सुरुवात करत आहोत. या अगोदर उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक, नैसर्गिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, इतर घटकामध्ये स्थानमुक्त उद्योग याविषयी चर्चा केली. त्याचबरोबर वेगवेगळे उद्योगधंदे आहेत, त्याच्यामध्ये साखर उद्योगधंदा स्थापन करीत असताना त्याच्यावरती कोणते घटक परिणाम करतात त्याविषयी देखील आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रदेश, जागतिक स्तरावरती असणारे औद्योगिक प्रदेश, त्याचे असणारी वैशिष्ट्य आणि आर्थिक कॉरिडॉर याविषयी देखील आपण चर्चा केलेली दिसून येते. आज आपण उद्योगांचं असणारं वर्गीकरण याविषयी माहिती पाहणार आहोत. आता उद्योगांच्या वर्गीकरणामध्ये 4 मार्काला शॉर्ट नोट टिपा द्या विचारला जाऊ शकतो प्रश्न, किंवा शेवटचा 8वा प्रश्न 8 मार्काला विचारला जाऊ शकतो, म्हणून त्या दृष्टीनं हा भाग महत्वाचा आहे. आता उद्योगधंद्याचा वर्गीकरणाचा उल्लेख केला तर प्रमुख 4 प्रकारामध्ये याचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. कोणते 4 प्रकार आहेत तर याच्यामध्ये कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण, त्याचबरोबर भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण, उत्पादनावर आधारित वर्गीकरण, मालकीवर आधारित वर्गीकरण यांचा समावेश केलेला दिसून येतो. यापैकी कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये म्हटलेलं आहे उद्योगांचे वर्गीकरण, आणि हे सांगितलेले 4 प्रकार, आणि या 4 प्रकारामध्ये प्रामुख्यानं उद्योगांचे मुख्यतः हे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं दिसून येतं तर तो भाग या ठिकाणी मांडलेला आहे. की पहिला भाग आहे तो म्हणजे उद्योगांचा आकार कसा आहे, त्यानुसार उद्योगांचं वर्गीकरण म्हणजे लहान, मोठा, मध्यम किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा प्रकारचं वर्गीकरण आकारानुसार केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर कच्च्या मालाचे स्त्रोत. आता कच्च्या मालाच्या स्त्रोताचा उल्लेख जर केला तर नेमका कच्चा माल आपल्याला कुठून मिळणार आहे? शेतीतून मिळणार आहे का जमिनीच्या अंतर्गत भागात खोदकाम करून खनिजामार्फत त्या ठिकाणी मिळणार आहे खाणकामातून, का वन उत्पादनावरती आधारित, का प्राण्यांवरती आधारित, अशा प्रकारचा कच्चा मालाचे स्त्रोत कुठून मिळणार आहेत त्यानुसार देखील या उद्योगांचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. उत्पादनाचं स्वरूप म्हणजे एखादं उत्पादन केल्यानंतर त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे यावरून देखील या ठिकाणी उद्योगांचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. आणि 4था प्रकार आहे तो म्हणजे मालकी. एखादा उद्योगधंदा स्थापन करत असताना त्याची मालकी कोणाची आहे? स्वतःची मालकी आहे का सार्वजनिक संस्थांची आहे का गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी आहे किंवा सहकारी संस्थांची आहे, यानुसार त्या उद्योगांचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीनं या 4 प्रकारे या ठिकाणी उद्योगांचं मुख्यतः वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं, आणि त्यानुसार याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. आता यामध्ये पहिला प्रकार आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. आपण प्रामुख्याने 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण, भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण, उत्पादनावर आधारित वर्गीकरण आणि मालकी आधारित वर्गीकरण, अशा पद्धतीचे 4 प्रकार आहेत. तर त्याच्यातील
कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. आताच आपण म्हटलं की कच्चा माल नेमका आपण कुठून मिळवणार आहे, तर त्यानुसार हे वर्गीकरण केलंय आणि त्या संबंधी आपण हा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच 4 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण त्या ठिकाणी करा. किंवा 3 मार्काला फरक स्पष्ट करा विचारला जाऊ शकतो. कच्च्या मालाचे उद्योगांचे वर्गीकरण आणि भांडवली गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण, त्यावेळेस देखील आपल्याला हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जे वेगवेगळे 4-5 प्रकार आहेत त्याच्यातील पहिला प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे कृषी आधारित उद्योग. म्हणजे या ठिकाणी शेतीवर आधारित जे उद्योग आहेत, शेतीतून मिळालेला कच्चा माल असेल, या कच्च्या मालावर आधारित जे उद्योगधंदे चाललेले दिसून येतात त्याचा समावेश कृषी आधारित उद्योगधंद्यामध्ये केलेला दिसून येतो. पहा, या प्रकारच्या उद्योगामध्ये कृषी उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे शेतीतून मिळणारे जे कच्चा माल आहे, शेतीतून मिळणारा जो माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून हे उद्योगधंदे तयार केलेले दिसून येतात, चाललेले दिसून येतात. मग कोणते आहेत, तर उदाहरणार्थ साखर कारखाने. आपण साखर कारखान्याविषयी पाठीमागे चर्चा केलेली आहे की कच्चा माल त्या ठिकाणी बीट असेल किंवा ऊस असेल, आपल्या परिसरामध्ये ऊसाचं उत्पादन आणि ऊसापासून साखर कारखाने मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं किंवा त्याविषयी जास्त आता चर्चा करायची आवश्यकता नाही. दुसरं उदाहरण आहे कापड गिरण्या. या ठिकाणी शेतीतून मिळणारा कच्चा माल आहे तो म्हणजे कापूस. विदर्भामध्ये अनेक मोठमोठ्या शेतामध्ये त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि मुंबई असेल, कोल्हापूरमध्ये इचलकरंजी असेल, या भागामध्ये अनेक कापड गिरण्यांचा विकास त्यामुळे झालेला दिसून येतो. त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योग. आता अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे नेमकं काय, तर वेगवेगळे शेतीतून मिळालेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती प्रक्रिया करून अधिक उपयुक्त वस्तू बनवणं. उदाहरणार्थ टोमॅटो असेल त्याच्यापासून सॉस बनवणं असेल किंवा इतर ज्या वस्तू आहेत कैरी वगैरे याचं लोणचं, हे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाहिलं की शेतीतून मिळालेल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती अधिक उपयुक्त वस्तू बनवणं त्याला म्हटलेलं आहे अन्न प्रक्रिया उद्योग. परंतु जागतिक स्तरावरती इतर देशामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग चांगल्या पद्धतीने चाललेले दिसून येतात. 2010चं उदाहरण जर घेतलं तर मलेशियाचा प्रथम क्रमांक लागलेला दिसून येतो. आपल्या भागामध्ये मात्र अन्न प्रक्रिया उद्योग हे अतिशय कमी प्रमाणात चाललेले दिसून येतात. भौगोलिक कारण देखील विचारलं जाऊ शकतं की आपला परिसर जर पाहिला तर या ठिकाणी उष्ण कटिबंध आहे, म्हणून उष्ण कटिबंधामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग करायचे म्हटलं तर इथं शीत हवामानाचं किंवा त्या ठिकाणी मोठे यंत्रसामुग्री असणं गरजेचं आहे, शीतकरण होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये ताजा पालेभाज्या त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो, त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योग करायची आवश्यकता भासत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी दरडोई उत्पन्न जर पाहिलं तर ते कमी असलेलं दिसून येतं, त्यामुळे अशा प्रकारची महाग वस्तू त्या ठिकाणी घ्यायला आपला प्रकारचा त्या ठिकाणी ग्राहक नाही. त्याचबरोबर या प्रदेशामध्ये अनेक प्रकारचे लोक हे हातावरचं पोट असलेले लोक असलेले दिसून येतात, त्यामुळं अन्न प्रक्रियेतून तयार झालेला माल किंवा त्या ठिकाणी हवामान असेल, या उष्ण व कोरडा हवामान किंवा दरडोई उत्पन्न, या सर्व गोष्टींचा उल्लेख केला तर भारतासारख्या देशामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग हे अतिशय कमी प्रमाणात चाललेले दिसून येतात. अशा पद्धतीनं थोडक्यात कृषी आधारित उद्योग म्हणजेच या ठिकाणी हा जो कच्चा माल आहे याच्यावरती अनेक प्रकारचे उद्योगधंदे चाललेले दिसून येतात. हा पहिला प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितलेला दिसून येतो. दुसरा प्रकार आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे सागरी उत्पादनावरती आधारित उद्योग. आता सागरी उत्पादन म्हणजे सागरातून निघालेले जे माल आहे, कच्चा माल आहे, त्याच्यावरती आधारित उद्योगधंदे केलेले दिसून येतात. आता सागर उत्पादन म्हटलं या ठिकाणी सर्वात महत्वाचा उद्योग त्या ठिकाणी मांडलेला आहे. इथं आपल्याला तो दिसणार नाही, परंतु मिठागरे तयार करणे म्हणजेच त्या ठिकाणी सपाट
किनारपट्टीला त्या ठिकाणी मोठमोठे बांध त्या ठिकाणी घातले जातात, त्या ठिकाणी सागराचं पाणी त्या ठिकाणी अडवलं जातं आणि कालांतराने त्या ठिकाणी 8 दिवस 15 दिवसांनी त्याच्यामध्ये सूर्याची किरण पडून इव्हापोरेशन ही क्रिया होऊन त्याच्यातील पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाफेद्वारे निघून जातं आणि खाली त्या ठिकाणी मीठ खारट त्या ठिकाणी असणारी वस्तू त्या ठिकाणी राहते आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया वगैरे करणं आणि जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं जे साल्ट म्हणून त्या ठिकाणी मीठ आपल्याला त्या ठिकाणी येतं, तर ते अतिशय उत्कृष्ट तयार झालेलं हे उद्योगधंद्यामध्येच झालेलं दिसून येतं. म्हणजे सागरातील कच्चा माल मीठ पाण्यापासून त्या ठिकाणी तयार केलेलं दिसून येतं. हा सर्वात महत्वाचा उद्योगधंदा या ठिकाणी सागरी उत्पादनावरती आधारित चाललेला दिसून येतो. त्याचबरोबर सागरामध्ये दुसरं सापडणारं सर्वात महत्वाचं म्हणजे मासेमारी. जागतिक स्तरावरती मासेमारी म्हणजे काही ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे की सर्वच लोक जर शाकाहारी असते तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्नाची समस्या आज देखील भेडसावली असती. कारण आज जागतिक स्तरावरती जवळजवळ 30 ते 35% अन्नाची गरज ही माशावरती आधारित आहे असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे सागरातून मिळालेला कच्चा माल हा मासा किंवा मत्स्य उत्पादनावरती प्रक्रिया करून ते डबाबंद करून डबाबंद करणे अशा प्रकारचे किंवा हवाबंद करणे त्याच्यावरती प्रक्रिया करून इतर वस्तू बनवून त्या बाजारपेठेमध्ये पाठवणे अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी चाललेले दिसून येतात. त्याचबरोबर सागरामध्ये मोती असतील, शंख शिंपले असतील, माशापासून तेल बनवणे असेल, माशापासून क्रीम बनवणे असेल, माशापासून त्या ठिकाणी शेतीसाठी खत बनवणे असेल किंवा त्या ठिकाणी शोभिवंत वस्तू त्या ठिकाणी तयार करणे असेल, तर अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी या सागरी उत्पादनावरती आधारित मिळालेलं दिसून येतात. प्रामुख्यानं कधीतरी आपण कोकण किनारपट्टीला सहज पर्यटनासाठी जर गेलो तर तिथं आसपासच्या प्रदेशामध्ये अनेक शंख शिंपल्यापासून तयार केलेल्या वस्तू त्या ठिकाणी मिळालेल्या दिसून येतात. म्हणजे सर्वसाधारणपणे पूजेला वगैरे त्या ठिकाणी शंख फुकला जातो. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की महाभारत रामायण या ठिकाणी युद्ध चालू होण्यापूर्वी कसे शंख फुकले जात होते, त्यांचा आवाज कसा येत होता. तर अशा प्रकारचे शंख त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विक्रीसाठी असलेले दिसून येतात. शिंपल्यावरती प्रक्रिया केलेली दिसून येते, कलर त्या ठिकाणी केलेले दिसून येतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे किचन असलेले दिसून येतात. त्या किचनवरती प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी टाकलेलं दिसून येतं, आद्याक्षर असलेलं दिसून येतं आणि तशा प्रकारचे किचन्स देखील आपण त्या ठिकाणी घेतो. म्हणजे शोभिवंत वस्तू घरामध्ये ज्या ठेवलेल्या दिसून येतात त्या देखील यापासून तयार केलेल्या दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीनं सागरी उत्पादनावरती आधारित कच्चा माल एकत्र करून अनेक प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी बनवलेल्या दिसून येतात. म्हणजे हा देखील कच्च्या मालावरती आधारित सागरी उत्पादनावरती आधारित उद्योगधंदे या प्रदेशामध्ये या पद्धतीने चाललेले दिसून येतात. तिसरा प्रकार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे वनावरती आधारित उद्योग. आता वनावरती आधारित उद्योग म्हणजे काय, तर मोठमोठे वृक्ष असतात, घनदाट अरण्य असतात. तर या ठिकाणी काही आदिवासी जमाती वगैरे त्या ठिकाणी फिरतात आणि त्या ठिकाणी त्या भागातून अनेक औषधी वनस्पती त्या ठिकाणी जमा करतात. त्याचबरोबर इंधन म्हणून लाकडाचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्याचबरोबर फर्निचर असेल, खेळणी असेल यासाठी वनातील लाकडाचा वापर केलेला दिसून येतो. अशा प्रकारचे वनावरती कच्चा माल एकत्र करून त्या ठिकाणी असे उद्योग केलेले दिसून येतात. कोणते उद्योग आहेत, काय एक्झाम्पल आहेत ते आपण या ठिकाणी पाहत असलेलं दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने वनापासून मिळणाऱ्या बाबींवर प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. म्हणजे वनातून ज्या वस्तू उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्यावरती प्रक्रिया केलेली दिसून येते, म्हणजेच कच्च्या मालावरती आणि तयार केलेला दिसून येतो पक्का माल. कागद निर्मिती, जहाज बांधणी, इमारतींसाठी. आता कागद निर्मितीचा उल्लेख केला तर उत्तर अमेरिका खंडामध्ये कॅनडाचा प्रथम क्रमांक लागलेला दिसून येतो. म्हणजे कागद निर्मितीमध्ये कॅनडा सर्वात जास्त कागद निर्मिती करतो आणि सर्व देशाला कागद पुरवण्याचं काम कॅनडा मार्फत त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. म्हणजे कागद निर्मितीमध्ये वनांचा त्या ठिकाणी कच्चा माल त्या ठिकाणी वापरलेला दिसून येतो. त्याचबरोबर मोठमोठी वाहतुकीसाठी जागतिक स्तरावरती जलवाहतूक ही स्वस्त व किफायतशीर म्हटलं जातं. तर त्यासाठी जहाज बांधणी हा उद्योग म्हणजे वनामध्ये असणारं लाकूड त्या ठिकाणी त्यापासून जहाज बांधणी उद्योग देखील त्या प्रदेशामध्ये चाललेले दिसून येतात.
इमारती बांधण्यासाठी, इमारतीमध्ये फर्निचर करण्यासाठी, स्लॅब टाकण्यासाठी मोठमोठ्या लाकडांची आवश्यकता सपोर्ट म्हणून लागते. तर त्या ठिकाणी देखील वनावरती आधारित उद्योग म्हणजे इमारतींसाठी लाकूड देखील या ठिकाणी उपलब्ध झालेलं दिसून येतं. हे सर्वात महत्वाचे 3 महत्वाच्या उद्योगधंद्याशिवाय इतर देखील भाग आपल्याला सांगितलेला दिसून येतो. हे लाकूड कुठे वापरले जाते, तसेच विविध उपयोगांसाठी लाकूड वापरले जाते. मग इंधन म्हणून असेल, त्याचबरोबर फर्निचर तयार करणे असेल, खेळणी तयार करणे असेल, आगपेटी तयार करणे असेल, उदबत्ती तयार करणे असेल, अनेक प्रकारच्या वस्तू प्रामुख्याने लाकडाचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. तसेच या सर्व मोठ्या उद्योगधंद्याशिवाय त्या ठिकाणचे असणारे आदिवासी लोक हे त्या प्रदेशामध्ये, जंगलयुक्त प्रदेशामध्ये फिरतात आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इतर वस्तू त्या ठिकाणी जमा करतात. हे देखील उद्योग त्या ठिकाणी लघु उद्योगामध्ये असतात. राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्य किंवा औषधी वनस्पती हे उद्योग यावर आधारित असलेले दिसून त्या औषधी वनस्पती आहेत. त्या औषधी वनस्पतीवरती प्रक्रिया करून मेडिसिन मध्ये जे त्या ठिकाणी गोळ्या वगैरे आपण त्या ठिकाणी डायरेक्ट घेतो, तर त्या तयार करण्यासाठी वनातीलच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी जमा केलेल्या दिसून येतात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून मेडिसिन तयार झालेलं दिसून येतं. मग त्याच्यामध्ये याचा सर्वांचा समावेश त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजे वनावरती आधारित हा कच्चा माल वापरून त्या ठिकाणी हे उद्योग त्या ठिकाणी चाललेले दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असं देखील एक एक्झाम्पल आपल्याला घेता येतं की काही वनस्पती या नामशेष होत चाललेल्या दिसून येतात. नामशेष म्हणजे ज्याचा वापर त्या ठिकाणी केला जात नाही, त्या तशाच पडून राहतात किंवा त्या ठिकाणी परत त्या दिसू शकत नाहीत. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या वस्तू, या वनस्पती टिकून राहण्यासाठी त्याची सांगड ही संस्कृतीशी, धर्माशी, देवांशी घातलेली दिसून येते. काय उदाहरण आहेत पहा. विद्यार्थी मित्रांनो, शनिवार म्हटलं की मारुतीला, शनिदेवाला त्या ठिकाणी आपण रोईटीची पानं वाहतो. मग रोईटीच्या पानांचा जर उल्लेख केला तर अनेक औषधी वनस्पती म्हणून त्याचा वापर केला जातो. साधा प्राथमिक उपचार म्हणून देखील पायामध्ये काटा त्या ठिकाणी मोडला असेल आणि तो काटा जर निघत नसेल तर त्याच्यामध्ये रोईटीचा चीक जर सोडला तर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी काटा बाहेर येतो. म्हणजे अशा प्रकारच्या वनस्पती नामशेष होऊ नयेत म्हणून त्याची सांगड ही मारुतीचं त्या ठिकाणी झाड आहे. म्हणून कोणताही शेतकरी शेताच्या बांधावरती इतर ठिकाणी जर हे झाड असेल तर ते तोडण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला भीती आहे मारुतीची, हनुमंताची, म्हणून अशा वनस्पती टिकून आहेत. दुसरं उदाहरण आपल्याला घेता येतं ते म्हणजे उंबराचं झाड. आता उंबराचं झाड म्हटलं की त्या ठिकाणी गुरुवार आपल्याला आठवतो, दत्ताचं ठिकाण त्या ठिकाणी आठवतं आणि उंबराचं झाड म्हटलं की बरेच लोक त्या ठिकाणी ते तोडायला तयार होत नाहीत, घाबरतात. म्हणजेच त्या ठिकाणी उंबराच्या झाडाचे देखील अनेक औषधी गुणधर्म त्या ठिकाणी आहेत आणि अशी भीती नसेल तर ती झाडं देखील आज नामशेष झालेली दिसून आली असती. आता चालू त्या ठिकाणी श्रावण महिना त्या ठिकाणी चालू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सोमवार आपल्याला आठवतो आणि सोमवार म्हटलं की सर्व देवांचा देव महादेव आणि याला काय आवडतं तर बेलाचं पान. आवड तुला बेलाची, आवड, अशा प्रकारचं गाणं देखील त्या ठिकाणी, अभंग देखील असलेला दिसून येतो. आणि मग बेल, त्या ठिकाणी बेलाची पान असतील, बेलाचं फळ असेल तर बेलाचं फळ त्याचा जर गर खाल्ला तर बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी औषधी वनस्पतीमध्ये म्हटलेलं आहे की शुगर, बीपी हे देखील त्यामुळे नॉर्मल झालेलं दिसून येतं. किंवा घशाचे आजार त्या ठिकाणी काही असतील तर त्या ठिकाणी बेलाची पानं उकळून त्याच्या गुळण्या केल्या तर घसा त्या ठिकाणी ठीक होतो. म्हणजेच त्या ठिकाणी ही बेलाची झाडं नामशेष होऊ नयेत म्हणून त्याचा संबंध महादेवाला आवडणार हे बेलाचं पान म्हणून देखील त्या ठिकाणी ते टिकून असलेलं दिसून येतं. असे अनेक कितीतरी उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी देता येतात की त्यांचा संबंध पूर्वीच्या काळापासून देवांशी आणि मानवाला भीती त्या ठिकाणी घातलेली आहे म्हणून ते आज टिकून आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे ह्या सर्व वस्तू, हे वनातील असणारी झाडं म्हणजेच त्या ठिकाणी हा कच्चा माल आणि याच्यावरती प्रक्रिया करून अनेक उद्योगधंदे चाललेले दिसून येतात. पुढचा आपल्याला चौथा घटक त्या ठिकाणी सांगता येतो कच्च्या मालावरती आधारित उद्योगधंदे. याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे खनिजावरती आधारित उद्योग.
आता काही प्रदेशामध्ये खोदकाम केलं जातं, खाणीतून अनेक खनिजे बाहेर काढलेले दिसून येतात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून इतर उद्योगधंदे त्या प्रदेशामध्ये चाललेले दिसून येतात. मग त्याच्यामध्ये कोणत्या उद्योगांचा समावेश झालेला दिसून येतो, तर खाणकामातून मिळवलेल्या खनिज संपत्तीवरती आधारित उत्पादनांचा समावेश या उद्योगात केला जातो. म्हणजे जमिनीच्या अंतर्गत भागातून खाणकाम करून खनिज संपत्ती बाहेर काढली जाते आणि त्याच्यामध्ये काही उद्योग चाललेले दिसून येतात. पेट्रोकेमिकल सारखे उद्योगधंदे म्हणजेच मध्य पूर्व आशियाचा उल्लेख जर आपण केला तर सौदी अरेबिया, इराण, इराक, कतार, UAE या ठिकाणच्या देशामध्ये सर्वात जास्त पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस अशा प्रकारचे व्यवसाय म्हणजे पेट्रोकेमिकल्स त्या ठिकाणी खनिजावरती आधारित उद्योगधंदे या प्रदेशामध्ये चाललेले दिसून येतात. त्याचबरोबर लोह पोलाद उद्योगधंदे म्हणजे दगडी कोळसा असेल, चुनखडे असेल, असे सर्व मटेरियल एकत्र करून पोलाद निर्मिती त्या ठिकाणी केलेली दिसून येते. अॅल्युमिनियम सारखे उद्योगधंदे या त्या खाणकाम उद्योगामध्ये त्या ठिकाणी चाललेले दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारचे मोठे उद्योग हे खनिजावरती आधारित निघालेला कच्चा माल याच्यावरती प्रक्रिया करून त्या ठिकाणी केलेले दिसून येतात. म्हणजे सर्वसाधारणपणे लोह पोलादासारखे उद्योग जर आपण पाहिले तर याच्यासाठी लागणार कच्चा माल हा अवजड असलेला दिसून येतो. म्हणून त्याच प्रदेशामध्ये असे उद्योगधंदे स्थापन केलेले दिसून येतात. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेल्या वर्गीकरणामध्ये शेवटचा घटक आपल्याला तो सांगता येतो, तो म्हणजे 5वा घटक प्राणीजन्य उद्योग. आता प्राणीजन्य उद्योगांचा उल्लेख केला तर कोणकोणते प्राणी आहेत, त्याच्यापासून त्या ठिकाणी आपल्याला काय उद्योग करता येईल, म्हणजेच त्या ठिकाणी मेंढी पालन असेल, शेळी पालन असेल यांचा समावेश याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. दुग्ध व्यवसाय सारखा भाग असेल तर तो भाग या ठिकाणी सविस्तर आपण पाहू शकतो. मांस प्रक्रिया आणि दुग्धोत्पादन प्रक्रियेत अंतर्भूत आहेत. हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावरती आधारित असतात. आता मांस प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, तर कुक्कुटपालनाचा देखील या ठिकाणी समावेश होतो. त्याचबरोबर शेळी, मेंढी पालन त्या ठिकाणी असेल तर याच्यापासून मांस प्रक्रिया त्या ठिकाणी मांस विक्रीसाठी इतर भागामध्ये त्या ठिकाणी पाठवलेलं दिसून येतं. त्यांच्यापासून दूध काढून दुधापासून देखील अनेक व्यवसाय त्या ठिकाणी कच्च्या मालावरती केलेले दिसून येतात. याचा समावेश प्राणीजन्य उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. याच्यामध्ये शेळी, मेंढी पालन, त्याच्यापासून काय प्राण्यांचे केस म्हणजे लोकर त्या ठिकाणी कमवलेले दिसून येते. कातडी कमवलेले दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी मांस विक्री केल्यानंतर कातडीपासून त्या ठिकाणी इतर वस्तू बनवलेली दिसून येतात. हाडांपासून अनेक वस्तू त्या ठिकाणी बनवलेले दिसून येतात. दूध असेल, मांस असेल इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो आणि त्यापासून अनेक उद्योगधंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललेले दिसून येतात. उदाहरणार्थ चपला, बूट म्हणजे प्राण्यांची जी कातडी आहे या कातड्यांपासून चपला, बूट तयार केलेले दिसून येतात. त्याचबरोबर दूध हे कच्चं उत्पादन वापरून चीज, दही, मिष्टान्न म्हणजेच प्रामुख्यानं स्वीट होम मध्ये मिळणारे ज्या वस्तू आहेत त्यांना मिष्टान्न त्या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं. बर्फी वगैरे ह्या सर्व वस्तू दुधापासून त्या ठिकाणी बनवलेल्या दिसून येतात. याच्यामध्ये रेशीम कापड याचा देखील समावेश रेशीम उद्योग त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. शेतामध्ये विशिष्ट प्रकारचं त्या ठिकाणी झाड लावलेले दिसून येतात, शेती केलेली दिसून येतात तागाची आणि त्याच्यामध्ये रेशमी किडे त्या ठिकाणी पाळलेले दिसून येतात आणि त्याच्यापासून रेशीम जमा केलेली दिसून येते. लोकरीचे कापड म्हणजेच त्या ठिकाणी प्राण्यांपासून लोकर मिळवले दिसून येते. त्याचे कापड उद्योग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललेला दिसून येतो. जॅकेट इत्यादी वस्तू तयार केलेल्या दिसून येतात. असे अनेक उद्योगधंदे प्रामुख्यानं या ठिकाणी प्राण्यांवरती आधारित चाललेले दिसून येतात. या ठिकाणी मांस प्रक्रिया किंवा प्राण्यांचे केस, कातडी यांचा हाडांचा उल्लेख जर आपण केला तर प्रामुख्यानं ऑस्ट्रेलियामध्ये मरीनो नावाची त्या ठिकाणी मेंढी आहे. त्या मेंढीपासून त्या ठिकाणी लोकरीचे कापड, लोकर त्या ठिकाणी विकली जाते. त्याचे कापड त्या ठिकाणी उष्ण उबदार वस्तू म्हणून थंडीमध्ये जेव्हा आपण वापरतो ते त्या ठिकाणी बनवलेले दिसून येतात, म्हणजे उबदार कपडे. त्याचबरोबर काही हाडे वगैरे जे आहेत प्राण्यांची, त्या प्राण्यांच्या हाडापासून अनेक वस्तू त्या ठिकाणी बनवलेल्या दिसून येतात. हस्तिदंत हे देखील आपल्याला त्या ठिकाणी वीरप्पन
हा ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी असणारा कर्नाटक मधील गुंड याचं देखील तस्करी त्या ठिकाणी करत होता आणि त्याच्यामधून अनेक मोठ्या प्रकारची कमाई करत होता हे देखील आपण त्या ठिकाणी पूर्वी ऐकलेलं आहे. म्हणजे हाडांपासून इतर वस्तू त्या ठिकाणी बनवल्या जातात हे देखील आपल्याला त्या ठिकाणी माहिती असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी उद्योगांच्या वर्गीकरणामध्ये कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेलं जे उद्योगांचं वर्गीकरण आहे याच्यामध्ये कृषी आधारित उद्योग, सागरी उत्पादनावरती आधारित उद्योग, वनावरती आधारित उद्योग, खनिजावरती आधारित उद्योग, प्राणीजन्य उद्योग यांचा समावेश या ठिकाणी केलेला दिसून येतो. यानंतर पुढच्या भागामध्ये भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण, उत्पादनावरती आधारित वर्गीकरण, मालकीवर आधारित वर्गीकरण या वेगवेगळ्या भागाचा आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत.